नमस्कार भोपाळीकर, तुम्हाला गुढीपाडवाची खूप खूप शुभेच्छा. मी अक्षय नागचंडी आणि आपण पाहत आहोत हा स्पेशल पॉडकास्ट आपल्या सगळ्यांचा लाडका भोपाली कट्ट्यावर. गुढीपाडवा हा फक्त नव्या वर्षाचा प्रारंभ नाही, तर तो नवे आशा, नवे संकल्प आणि सकारात्मकचा पर्व आहे. तर आज आपल्या सोबत आहे माधुरी खडणवीस, ज्या भोपाळच्या सुपरिचित कवयित्री, रचनाकार आणि आपुलकी महाराष्ट्र मंडलचा सचिव आहे. तर माधुरी काकू, तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद अक्षया. काकू, तुम्ही गुढीपाडवा कसा मनवता आणि ह्याची सुरुवात कशी झाली? गुढीपाडवा सगळे साजरा करतात, तसाच मी पण करते अगं घरी. पण सामाजिक दृष्ट्या मग आम्ही समाजाला एकत्र घेऊन सगळ्यांना एका ठिकाणी आणून गुढीपाडवा साजरा करतो. तर तुम्ही मला सांगा की ह्या गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे? कसा सुरुवात झाली गुढीपाडव्याची? गुढीपाडव्याचा इतिहास जर म्हणायचा तर खूप पौराणिक कथा आहेत, आख्यान आहेत. इंटरनेटवर तुम्हाला मिळाले असतील, बघितलंही असेल की असं म्हणतात की याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली. एक तर हा आख्यान झाला. दुसरा एक कारण असा म्हणतो की प्रभू रामचंद्र याच दिवशी अयोध्येला परत आले होते. आता बघ, हा एक थोडा भ्रम आहे की प्रभू रामचंद्रांनी विजय तर विजयादशमीला केला होता आणि ते दिवाळीला परतले होते. पण यामागे एक खरी म्हणजे जी कथा आहे ती अशी की त्यांचा वनवास 14 वर्षाचा तो गुढीपाडव्याच्या दिवशी संपला होता आणि गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांनी अयोध्या नगरीत प्रवेश केला. त्या दिवशी अयोध्यावासियांनी आपल्या घरासमोर गुढी, तोरणं आणि रांगोळ्या काढून त्यांचं स्वागत केलं. आणि असं म्हणू शकतो की आपण त्यांच्या स्वागतात, नवसृष्टीच्या नवचैतन्याच्या स्वागतात गुढीपाडवा हा सण साजरा करतो. तर काकू, मला सांगा की आपण गुढी लावतो, त्याला साडी नेसवतो आणि काठीवर आपण फुलपात्र ठेवून त्याच्यावरती आपली देवीचा फोटो काढतो. तर गुढी नेमकं कोणाचं प्रतीक आहे? बघ, गुढी नेमकं कशाचं प्रतीक आहे त्यापेक्षा त्यातले प्रत्येक जे अंग आहेत ते कशाने कशाचे प्रतीक आहेत. आता असं म्हटलं आपण गुढी उभारतो तर एक बांबू किंवा एक दांडी अशी उंच आपण लावतो. मग त्याला आपण साडी नेसवतो किंवा भगवा वस्त्र नेसवतो. त्यावर आपण कलश किंवा फुलपात्र असा पालथा घालतो. मग त्याला आपण साखरगाठी, कडुलिंब हे लावतो, खाली रांगोळी काढतो, देवीचा फोटो लावतो. तर प्रत्येक गोष्टीचं काही ना काही प्रतीक आहे. उंच बांबू म्हणजे आपण असं त्याला घेऊया की उंच भरारी घेतो आपण, प्रगती करतो, तो बांबू प्रगतीचा प्रतीक आहे. रांगोळी आणि आपण ते तिथे तांदूळ अक्षदा ठेवतो, ते आपले धनधान्याचा प्रतीक आहे. रांगोळी सौंदर्याचा, स्वागताचा प्रतीक आहे. त्यानंतर आपण त्याला भरजरी वस्त्र घालतो, ते आपल्या समृद्धीचे प्रतीक आहेत. कलश, तुला माहित आहे का, भांडी घरात आधी आपल्याकडे भांडी वगैरे असणं हे सुद्धा समृद्धीचं प्रतीक होतं की ज्याच्याकडे धनधान्य आहे, भांडी आहेत, धातू आहे, ते सगळे संपन्न. तर म्हणून तो कलश लावतो. साखरगाठी गोडवा आणि कडुलिंब हा आरोग्याचा प्रतीक. तर प्रत्येक वस्तू त्या गुढीमधली कशा ना कशाचं प्रतीक आहे आणि एकूण सगळी पूर्ण गुढी जी आहे ती आपल्या हिंदू धर्माचे, शौर्याचे, आपल्या विजयाचे आणि आपल्या परंपरेचे प्रतीक आहे. तर काकू, मला सांगा, या दिवशी आपण आपल्या हिंदू त्यामध्ये आपलं नवीन वर्ष असतं आणि वेगळ्या वेगळ्या लोकांमध्ये वेगळ्या वेगळ्या नावाने तिला आपण बोलवतो. तर ह्याची काय व्याख्या आहे? मतलब तुम्ही काय सांगाल मला, हे काय आहे? हे बघ, गुढीपाडवा आपला नवीन वर्ष. कारण जसं मी पहिले सांगितलं होतं की ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली. आता त्याला तू असं बघ की सृष्टीची निर्मिती केली, तू आता बघतच असशील की आता कसं ना पानगळ सुरू आहे आणि सगळ्या झाडांना, वेलींना नवीन पानं, सुंदर फुलं, आंब्याला मोहर फुटलाय, कुठे कुठे तर आंबे पण लागलेले आहेत. तर हे सगळं कसं आहे, नवचैतन्याचं, नवसृष्टीचे प्रतीक आहे. तर आपण याला असं मानूया की आपलं जे नवीन वर्ष आहे ते जुनी मरगळ झटकून नवीन उत्साहाचा संचार येतो आपल्यामध्ये. आपण त्याला तसं नववर्ष उत्साहपूर्वक मनवायचं, करायचं, आपण साजरा करायचा सगळ्यांमध्ये. तर हा वसंत ऋतू जो आहे तो उल्हासाचा प्रतीक आहे
आणि म्हणूनच चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा हा उल्हासाचा, शौर्याचा, विजयाचा आणि आनंदाचा प्रतीक आहे. तर काकू मला सांगा की आपल्या महाराष्ट्रामध्ये तर हे खूपच मोठा सण आहे, पण आपल्या भोपाळमध्ये कुठे कुठे लोक फक्त गोड बनवतात, म्हणजे कुठेतरी पुरणपोळी बनते आणि तर कुठे खरं काय श्रीखंड बनतं, तर असं का? आता बघ, महाराष्ट्रात जर पर्टिक्युलर महाराष्ट्र म्हणशील तर आपल्याला कसं ना, पुरणपोळी आपल्या सगळ्या सणांमध्ये एक आवश्यक अंग आहे. आपला नैवेद्य वडा पुरणाशिवाय होत नाही. पुरणचा अर्थ माहिती आहे का तुला? पुरण म्हणजे पूर्ण, आपल्या स्वतःमध्ये परिपूर्ण असा पुरण. आता पुरण पोळीचं महत्व जर तू विचारशील तर पुरण म्हणजे कसं ना, कम्प्लीट न्यूट्रिशन्स असं म्हणतो ना ज्याला, तसं असतं. डाळ, प्रोटीन्स, त्यात आपण गूळ घालतो, गूळ आयरन आणि कॅल्शियमचा भंडार. मग त्यात आपण वेलची, जायफळ घालतो, ते आपल्याला पोटासाठी चांगलं असते म्हणून. आणि तूप असतं. तूप कशासाठी असतं? आपल्याला काय देतं? तुपाने ऊर्जा मिळते, एनर्जी. तर जर का आपण एक पुरणपोळी खाल्ली तर कम्प्लीट मील सारखं ते आहे, म्हणून ती पुरणपोळी. आता कुणी श्रीखंड करतात. श्रीखंड म्हणजे काय? दह्याचं पाणी काढून चक्का करून त्यात साखर मिसळायची आणि त्याचं प्रोसेस करून आपण त्यात वेलची, जायफळ हे घालून श्रीखंड खातो. श्रीखंड खाण्याचा मुख्य उद्देश म्हणजे, आता कसं उन्हाळा ऋतू सुरू होणार, तर मग आपण आपल्याकडे ना आयुर्वेदात कसं ऋतुचर्या म्हणतो त्याला, की जशी ऋतू बदलेल तसा आपला आहार विहार हा बदलतो. मग आता कसं उन्हाळा सुरू होणार म्हणून आपण थंड पदार्थ म्हणून श्रीखंड खातो. श्रीखंड, दही साखरही खाऊ शकतो, पण श्रीखंड कसं ना, एक त्यातून नवीन निर्मिती आहे. त्याला लॉजिकली आपण असं म्हणू शकतो की जसं तुम्ही म्हणता ना, थोडं चेंज, केमिकल किंवा प्रॉपर्टी चेंज होते दह्याची, तसं ते त्याला आपण समजू शकतो. तर तो ऋतुविहार आहे. अजूनही गोड काहीही खाऊ शकता. सण म्हटला की गोड आलंच, आणि काही पण गोड खा, सण साजरा करा. तर काकू मला सांगा की आपण इंग्रजी नववर्ष मध्ये खूप सारे रेझोल्युशन घेतात, खूप नवे नवे काही काही करतो आपण, तर तसं आपण गुढीपाडवाला का नाही करत? करायला हवा. का करत नाही असं हा प्रश्नच येत नाही. नवीन वर्ष आहे, नवीन उत्साह आहे, तर जर त्या आपण नवीन वर्षाला, इंग्रजी नवीन वर्षात जर आपण नवीन संकल्प घेतो, तर आपल्या नवीन वर्षात न घ्यायला काय झालं? कोणी म्हटलंय नका घेऊ? घ्यावे. उलट आपण तर आपल्या हिंदू परंपरेला जर आपल्याला जपायचं असेल तर आपल्याला तर या गुढीपाडव्याला नवीन संकल्प घ्यावे, नवीन कार्य हातात घ्यावे. गुढीपाडवा अर्थातच हेही तुला मी सांगायला विसरले बघ, गुढीपाडवा आहे ना 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. म्हणजे या शुभ दिनी आपण शुभ कार्य कोणतेही करू शकतो. मग संकल्प घेणं तर आणखी शुभच आहे ना, नक्कीच घ्यावे आपण. अक्षया, एक गोष्ट तर तुला मी सांगायला विसरलेच खरं. वसंत ऋतूचं एक आणखी महत्व आहे, माहित आहे का तुला? नाही काकू. आता बघ, वसंत ऋतू आहे ना, या ऋतूमध्ये असं म्हणतात, असं वैज्ञानिक म्हणजे प्रूव्ह झालेलं आहे, सिद्ध झालेलं आहे की 5 तत्व आपल्या जीवनाचे जे आहेत, आपण ज्यांनी निर्मित झालेलो आहे, 5 तत्व माहित आहे ना? हो हो. तर ते 5 तत्व समप्रमाणात या ऋतूमध्ये उपस्थित असतात. म्हणजे आपण म्हणतो की बॅलन्स, ज्याला म्हणतो ना की सगळे तत्व आपल्यामध्ये बॅलन्स राहिले की आपण निरोगी राहतो. तर तसेच ते पृथ्वी, भूमी, आप, नभ, पाणी, अग्नी, ह्या सगळे तत्व ना या ऋतूमध्ये समप्रमाणात असतात आणि त्यामुळे आपल्याला निरोगी काया ठेवण्यात मदत मिळते. तर हे वसंत ऋतूचं सगळ्यात मोठं महत्व आहे. हे तर मला माहीतच नव्हतं. तर काकू मला एक सांगा तुम्ही की आपल्या महाराजांनी गुढी उभारण्याचा परंपरा खूप पुढे वाढवली होती, तर त्यांचे शौर्य आणि ते गुढी उभारण्याचा काय संबंध आहे? खूपच छान विचारलं अगं तू. महाराजांचं तर खूप मोठं योगदान आहे. हे बघ, तुला माहित आहे, शिवाजी महाराज हे धर्मसंस्थापक होते. त्यांनी आपल्याला हिंदू धर्माचं खरं मान करणं आपल्याला शिकवलेलं आहे. आज आपण ताठ मानेनी उभं आहोत ना, ते फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांमुळे. शिवाजी महाराजांनी काय केलं? पहिले तर हिंदू समाजात जे मरगळ आली होती, जो आत्मविश्वास गमावला होता, तो आपल्यात परत आणला आणि त्यामुळे स्वराज्याची स्थापना झाली. आणि स्वराज्याची स्थापना ही म्हणजे काही लहान गोष्ट नाही. त्यावेळेची जेव्हा औरंगजेबचा एवढा आतंक होता,
त्यात आपण आपलं हिंदुत्व वाचवून स्वराज्याची स्थापना करून आत्मसन्मानाने जगू लागलो. तर शिवाजी महाराजांनी ही परंपरा अधिक दृढ केली. त्यांनी काय म्हटलं की गुढीपाडवा हा सण केलाच पाहिजे आणि गुढी मोठ्यात मोठी उंचात उंच गुढी उभारा, कारण त्यांनी आपल्या आत्मसन्मानाचं, आपल्या अभिमान, आपल्या हिंदू धर्माचा अभिमान उंचावतो. पहिली गोष्ट. दुसरी, आपण गुढी उभारतो आजही तर आपल्याला आपल्या महाराजांचा शौर्य, पराक्रम, त्यांनी स्थापन केलेलं स्वराज्य हे आपल्या आठवणीत राहतं आणि आपल्याला उत्तेजन देतं, आपल्याला एक उत्साह भरतो की आपल्याला आपल्या धर्मासाठी काही ना काही करायचंय, या धर्माचं संस्थापन करायचंय, संवर्धन करायचंय, याला आपल्याला पुढे वाढवायचंय. तर महाराजांचं तर खूपच मोठं योगदान आहे. तर काकू, आजच्या व्यस्त आणि आधुनिक जीवनशैलीमध्ये आपल्याला गुढीपाडवा कसा साजरा करायचा? सोपं आहे की अगं, व्यस्त जीवनशैली, धकाधकीचं जीवन आहे मान्य, पण आता एक गोष्ट सांगा, तुम्ही इंग्रजी नवीन वर्ष साजरा करता की नाही करत? हो. आणि कसा करता? रात्रभर पार्टीज करून, नाईट क्लब मध्ये जाऊन. मग आपल्या गुढी पाडव्याच्या सणाला तर 15 मिनिट लागतात की. काय करायचंय तुम्हाला? छान आपली परंपरा जोपासायची आहे, आपले पारंपरिक वस्त्र घालायचे, सकाळी सूर्योदयाच्या वेळेला गुढी उभारायची, कुटुंबासोबत छान आपल्याला दिवस घालवायचा आहे, गोडधोड करायचंय, खायचं आहे. आता मला सांग, किती वेळ लागतो हे सगळं करायला? 15 मिनिटं. 15 मिनिटं. आणि आनंद किती मिळतो? वर्षभराचा. मग आपल्याला हे सण करणं काही इतकं जड नाहीये जेवढं तुम्हाला असं वाटतं की कसा साजरा करावा. ही तर एक गोष्ट झाली. आपली परंपरा आपल्याला पुढे वाढवायची आहे. आता बघ, आमच्या नंतर ही परंपरा वाढवण्याचं दायित्व कोणावर येईल आहे? नवीन पिढीवर. जर का आता आम्हीच नाही केलं तर तुम्ही कसं करणार? आणि तुम्हीच नाही केलं तर तुमची पुढची पिढी कसं करणार? मग तुला माहिती आहे ना, एक्सटिंक्ट एक शब्द आहे, म्हणजे जर का काही आपण नाही केलं तर हळूहळू ती व्यवस्था, ती परंपरा लोप पावते. तर आपण जर काहीच केलं नाही तर आपली परंपरा जाणार, विसरणार लोक, म्हणून आपल्याला तिथं जोपासायचीच आहे. दुसरं, तुम्ही गुढी तर उभारू शकता, त्यानंतर तुम्ही नवीन संकल्प घेऊ शकता, काही पर्यावरणासाठी करू शकता, तुम्ही पुष्कळ काही करू शकता. अगं, नवीन पिढीजवळ तर इतकी ऊर्जा आहे, तुम्ही खूपच छान साजरं करू शकता. काही नवीन घ्यायचं, काही जुनं सोडायचं. अरे वा काकू, तुम्ही किती मला छान छान माहिती दिली आहे. आता मला एक आणखीन सांगा की आपण आंब्याचे पानं आणतो, त्याचं तोरण बनवतो, मग आपण कडुलिंबाची आंघोळ करतो, तर हिचा पण तर काही महत्व असेल ना गुढीपाडवाच्या दिवशी? हो, खूप महत्व आहे. आता बघ, आंब्याचे पानाचे तोरण तर आपण गुढीपाडवाच का, प्रत्येकच सणाला लावतो. अगदी पूजेत सुद्धा त्याचा उपयोग करतो. कारण आंबा हा आंब्याचं झाड असं बघ की त्याचा आपण दुसऱ्या दृष्टिकोनाने बघ, अध्यात्म किंवा आपल्या पौराणिक आख्यान सोडून दे, पण आंब्याचं झाड आहे ना, सावली घनदाट देतो, थंडगार आणि गोड रसाळ फळ देतं, हिरवं राहतं ते झाड, वर्षभर हिरवं राहतं. म्हणून आपण आंब्याचं तोरण लावतो. ते पवित्रतेचं प्रतीक तर आहेच, शिवाय सतत हिरवळीचं म्हणजे समृद्धीचं प्रतीक आहे. आता दुसरं काय विचारलं तू? कडुलिंबाच्या पाल्याने आंघोळ करतो. तर कडुलिंबाच्या पाल्याने आंघोळ करतो त्याचं एक खूपच साधारण उत्तर असं आहे की त्यांनी आपल्या शरीराला, आपल्या त्वचेचे रोग होत नाही. त्वचा रोग माहित आहे ना, म्हणजे इन्फेक्शन स्किनवर, तर त्वचा रोग होत नाहीत. तर कडुलिंबाच्या पानाने गुढी पाडव्यालाच काय, मला वाटतं वर्षभर स्नान करायला पाहिजे. कारण कडुलिंब हा जो आहे त्यात एक तेल असतं, जेव्हा ते आपण गरम पाण्यात टाकतो ना तर ते रिलीज होतं आणि त्या आपल्या स्किनसाठी, आपल्या त्वचेसाठी ते खूप छान असतं. तर कडुलिंबाच्या पानाने आंघोळ करायला हवी. दुसरं म्हणजे फक्त आंघोळच नाही, आपण कडुलिंबाचा प्रसादही खातो. आठवतंय तुला, तुझी आई करत असेल, कडुलिंबाचे फुलं, कोवळी पानं, त्यात गूळ, थोडंसं हिंग हे टाकूनही आपण प्राशन करतो, त्याचे चाटण करतो. त्याचं महत्व तुला माहित आहे का? नाही. त्याचं महत्वही हेच आहे की कडुलिंबाचं प्राशन केल्याने, आमच्या जसं आंघोळ केल्याने स्किनची डिसीज जाते, तसंच जेव्हा आपण ते आत घेतो पोटात, तर आमच्या पोटात जे जंतू असतात, जे जर्म्स म्हणतो आपण ज्याला, ते मरतात.
आणि आपलं जे रक्त आहे ते शुद्ध होतं. तर रक्त शुद्ध राहिलं तर आपली कांती सतेज होणारच. त्यामुळे कडुलिंबाचं त्या दिवशी आपण प्राशनही करतो आणि आंघोळही करतो. बरं, याशिवाय तुला आठवतं आपण आणखी एक गोष्ट करतो, ती म्हणजे आपल्या दारासमोर रांगोळी काढतो. रांगोळीचं किती महत्व आहे. आपल्याकडे 12 महिने छोटीशी का होईना, एक छोटंसं फूल का होईना, तुळशीपाशी का होईना, आपण कधी काही नाही छोटंसंच आपण गोपद्म काढतो, नाही तर छोटंसं कमळ काढतो. ती रांगोळी आहे ना आपल्या परंपरेचं प्रतीक तर आहेच आणि स्वागताचं प्रतीक आहे. प्रत्येक येण्या जाणाऱ्याला आपल्या घरात आल्याबरोबर आनंदाचा अनुभव झाला पाहिजे. घर कसं सुंदर, स्वच्छ, सारवलेलं आणि व्यवस्थित. नुसती रांगोळीनीच त्या घराच्या गृहिणीची ओळख होते की या घरात किती आनंद नांदत असेल त्या रांगोळीवरून ओळखता येतं. त्यासाठी आपण रांगोळ्या काढतो की घरात आनंद पसरो. आणि सकाळी सकाळी उठल्यावर जेव्हा आपण रांगोळी काढतो, सडासरवण करतो, तुळशीला पाणी घालतो ना, इतका आनंद आणि चैतन्य वाटतं. अगं तू करून बघ, तुलाही खूप आवडेल असं करायला. आणि त्यांनी आपल्याला एक शिस्त लागते, ती वेगळा एक तो बोनस ॲडव्हान्टेज म्हणतात, आहे की नाही? हो. तर काकू, एक शेवटचा प्रश्न आहे माझा, हा. की गुढीपाडवा फक्त मराठी लोकच का साजरा करतात? नाही, गुढीपाडवा फक्त मराठी लोक साजरा नाही करत. हा दिवस वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या नावाने आहे बरं का. नववर्ष, हिंदू नववर्ष हा चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होतो. आपण त्याला गुढीपाडवा म्हणून साजरा करतो. कर्नाटक, आंध्रामध्ये याला उगादी म्हणतात. खरं म्हणजे उगादी शब्दही हा थोडा अपभ्रंश झालेला आहे. खरा शब्द आहे युगाब्दी, म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात. तर कर्नाटकला उगादी होते. सिंधी समाजात चैतीचांद होतो. काश्मीरमध्ये याला नवरे किंवा नवरे जसं काहीतरी एक आहे, पण हा साजरा करतात. उत्तर भारतात नववर्ष म्हणून साजरा करतो, हिंदू नववर्ष. आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो. तर फक्त मराठी लोक नाही, संपूर्ण हिंदू धर्म, हिंदू समाज चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने का होईना साजरा करतो. आपल्याकडे थोडी वेगळी पद्धत आहे की आपण गुढी उभारतो. त्याच्या मागे तुला सांगितलं ना, महाराजांचं शौर्य आणि पराक्रम त्यात जोडलेला आहे. तर गुढीपाडवा सगळे साजरा करतात, नावं वेगळे वेगळे. तुमचं खूप खूप आभार काकू. मला तुझं ना खूप कौतुक करावं असं वाटतं. अगं आजच्या पिढीत मुलं मराठी तर काय, हिंदी सुद्धा बोलायला बघत नाहीत, इंग्रजीमध्ये सतत वावरतात. त्यात तू आज इतकं सुंदर मराठी बोलली आहेस ना की अगदी तुझ्यासाठी टाळ्या. आणि खरंच तू प्रेरणा आहेस. मराठी आपली मायबोली आहे, मातृभाषा आहे, ही बोललीच पाहिजे. आणि मला आशा आहे तू बोलतेस ना तर तुझी पिढी नक्कीच पुढे मराठीत व्यवहार करणार. खूप छान. तुमचं खूप खूप आभार काकू. माझी मराठी इतकी काही छान नाहीये, पण तुम्ही हे सगळं म्हटलं मला खूपच आवडलं आणि आता मी आणखीन छान करायला प्रयत्न करणार आहे. तुमचं खूप खूप आभार. अगं मराठी छानच आहे तुझं. आता बघ, प्रॅक्टिस नाही आहे म्हणून तुमचं कधी कधी थोडंसं चुकतं, पण प्रोत्साहन दिलं ना की वाढेल मराठी तुझं आणि तू बोलत राहिलीस की तुझं छानच होणार. आत्ताच छान बोललीस. रसिक हो, आज आपण भोपाली कट्ट्यावर माधुरी काकूशी मुलाखत केली. त्यांनी आपल्याला गुढीपाडव्याबद्दल खूपच माहिती दिली. आमच्या पिढीला या माहितीतून खूपच उपयोग होणार आहे. आज मला मध्य प्रदेशातील पहिला मराठी पॉडकास्ट चॅनल भोपाळी कट्टा जो संजय पाथर्डकर यांनी सुरू केलेला आहे यावर आमंत्रित केले. खूप आनंद झाला, खूप आभार. आणि आपणा सर्वांना ही विनंती की आपल्या मराठीसाठी, आपल्या मध्य प्रदेशातल्या मराठी चॅनलसाठी आपण याला खूप प्रोत्साहन द्यावे. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा आणि कमेंट्सही द्या. तर याला अधिकाधिक उत्तरोत्तर आपण याला छान करू, प्रगती करू. धन्यवाद.